पप्पा माझ्या मम्मीला बोलतात, हिला शॉप नाही ओपन करायचे का, किती वाजले अजूनही उठली नाही. मला उठायची भीतीच एवढी होती की आता उठल्यावर हे काय बोलतील, जाऊन ओपन करू की नको. तर माझ्या वडिलांनीच मला उठवलं की तुला शॉप नाही ओपन करायचंय का, बंद आहे का. म्हटलं नाही, करायचंय. उठलो, नाश्ता केला, ते मला सोडायला दुकानपर्यंत आले. आणि मला मला असं गिल्टी फील होत होतं की मी सॉरी बोलू का, काय बोलू, कसं स्टार्ट करू. तर माझे वडील बोलले, आजपासून तू लिपस्टिक आहे ना पुसू नको, लावूनच ये. तर मला असं एकदम रडायला आलं. आतमध्ये मी गेली, वडील मला सोडले, मी खूप रडली. आणि मला असं झालं की यार मी त्यांना फसवलं, जे की त्यांनी मला एवढं बोलतात ना सपोर्ट केला आणि मी त्यांना फसवलं. संध्याकाळी परत ते घरी जाताना मी त्यांना ना सॉरी बोलली. म्हटलं असं मला नव्हतं करायचं. ते बोलले, नाही तू एवढं दिवस करत होती म्हणजे, पण तू मला घाबरून पुसायला विसरलीस ना, ह्याचा अर्थ तू तिथंच माझं मन जिंकलंस. तर मला तुझ्यावरती खूप विश्वास आहे की तू चुकीच्या मार्गात नाही जाणार, तू जे काय करणार चांगलं करणार. तर तिथे माझं फर्स्ट बोलतात ना सक्सेस आहे की मी माझ्या पप्पांचं मन जिंकलं आणि त्याच्याचमुळे आज मी इथे आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठीच्या YouTube चॅनेलला नक्की व्हिजिट करा.